मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या. आपण या ठिकाणी आपले जे बक्षीस जाते होते त्यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होईल. चला, मी मंडळाचे सर्व सदस्य त्यानंतर नरेश पाटील वडवली आपण देखील व्यासपीठावरती या. आपला या ठिकाणी सन्मान होणार आहे. या ठिकाणी आपण काही क्षणामध्ये सत्कार समारंभाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जून नांदुरकी संघाचे सर्व खेळाडू आपण मुख्य मंचासमोर या. त्यानंतर जय बजरंग कुंदे बी संघाचे सर्व खेळाडू आपण मुख्य मंचासमोर या. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ जय बजरंग वडवली ब आपण देखील आपला संघ घेऊन या. आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली आपण देखील मंचासमोर या. चारी विजेता संघांचा आम्ही अभिनंदन करतो आणि चारी संघांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी या, जेणेकरून आपला कार्यक्रम लवकरात लवकर संपन्न करता येईल. चला, चारी संघांना विनंती करतो. सर्वप्रथम संपूर्ण चारी विजेता संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चारी संघाचे आपले खेळाडू इथे आमच्या मुख्य मंचासमोर येऊन उभं राहायचे सर्वांनी. चला, समोर खुर्च्यांची व्यवस्था करा बसण्यासाठी. खेळाडूंकरिता आयोजकांना सूचना आहे की आपण कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने संपन्न करणार आहोत, त्यामुळे इथे जे चारी संघाचे खेळाडू आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था करा. तत्पूर्वी संदीप पाटील जे आपले बक्षीस जाते होते त्यांची मी एकदा नाव उल्लेख करतो, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य केलंय. तर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक होतं 33,333 रुपये. माननीय श्री पंडित पाटील साहेब अध्यक्ष मजूर फेडरेशन यांच्या माध्यमातून त्यांना आपण धन्यवाद देऊयात. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक होतं 22,222. माननीय श्री विनोदजी पाटील साहेब उद्योगपती दाभाड यांना धन्यवाद देऊयात. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक होतं 11,111 रुपये. माननीय श्री किरण काशीनाथ पाटील उद्योगपती दिगाशी यांच्या माध्यमातून. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक होतं 11,111 रुपये. माननीय श्री दिनेश शिवराम भोईर यांच्या माध्यमातून. या चारी बक्षीसदात्यांना आपण धन्यवाद देऊयात. आणि ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय सौभाग्यवती रवीनाताई रवींद्र जाधव माजी पंचायत समिती सभापती यांच्या माध्यमातून आपल्याला लाभल्या, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊयात. आणि त्यानंतर इतर आकर्षक आपल्याला बक्षिसं जी आली होती सर्वांना विनंती आहे की आपण शांतता राखा. वडवली ब संघ विकी वारगडे आपण आपला संघ घेऊन इकडे मुख्य व्यासपीठाकडे दाखल व्हा. त्यानंतर धोंडा वडवली संघ आपण देखील पुढे या. जय बजरंग कुंदे बी वैभव धनगर आपण आपला संघ घेऊन या ठिकाणी पोहोचायचं आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच साठी चषक कुमार रुपेश भगवान थाळके. मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला चषक होता कैलासवासी सदानंद नामदेव आगिवले यांच्या स्मरणार्थ महेश सदानंद आगिवले. त्यानंतर शिस्तबद्ध संघ इथे आपण ठेवला आहे. जे चषक आम्हाला आला होता मोहन रामदास पाटील यांच्याकडून. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज कूलर श्रीयुत पुंडलिक विठ्ठल आगिवले. उत्कृष्ट फलंदाजासाठी शूज आहेत दिनेश विष्णू सुतार. उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील शूज आहेत मयूर जगन्नाथ शेलार. मॅन ऑफ द सिरीज साठी चषक आहे जितेंद्र रघुनाथ जाधव. उत्कृष्ट फलंदाज कॅप जितेंद्र रघुनाथ जाधव. उत्कृष्ट गोलंदाज कॅप जितेंद्र रघुनाथ जाधव. त्यानंतर या सर्व सामन्यांसाठी सन्मान चिन्ह आपल्याला उपलब्ध करून दिली कैलासवासी सावित्रीबाई शिवराम भोईर यांच्या स्मरणार्थ दिनेश शिवराम भोईर यांच्याकडून. आणि पूर्ण स्पर्धा YouTube लाईव्ह आपण पाहिली SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊयात. आणि त्यानंतर जी इंटरनेट सेवा आपल्याला उपलब्ध करून दिली मनीष चौधरी यांना आपण धन्यवाद देऊयात. हे होते आपले बक्षीस जाते. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी या स्पर्धेनिमित्त मनोगत व्यक्त करण्याकरिता आपले जिल्हा परिषद ठाणेचे माजी विरोधी पक्षनेते आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय कैलास देवा जाधव साहेब यांना मी विनंती करेन या स्पर्धेबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. कुंदे स्पोर्ट आयोजित या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले कालपासून सर्व मान्यवर, काली अनेक आमदार आणि प्रतिष्ठित कार्यकर्ते इथे येऊन गेले. मी आज सकाळी आलो. दिनेशचा आग्रह होता का आपण 2 शब्द मार्शन करावे, परंतु मी त्यांना बोललो तर मी बक्षीस समारंभासाठी येईन. आणि आताच आपले कॉमेंट्रीमॅन सांगितले का बजरंग बलीचा आशीर्वाद दोन्ही संघांना होता, परंतु दोन्ही संघांपेक्षा मला जास्त आशीर्वाद होता. गेल्या अनेक वर्षापासून 10 वर्ष मी या मतदारसंघामध्ये निवडून जाताना मला सर्वात जास्त आशीर्वाद या कुंद्याच्या बजरंग बलींनी दिलेला आहे.
कारण बरेच लोकांना माहीत नसेल, माझी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये माझं मतदान झालं, पण पहाटे 5 वाजता येऊन मी या कुंद्याच्या बजरंगबलीला नमस्कार करून पहाटे 5 वाजता इथून मी तिकडे गेलो आणि माझा विजय झाला 2 वेळा. हे सर्व जे केलं ते बजरंगबली कुंद्याने केलं, कारण आपल्या मतदारसंघामध्ये सर्वात जागृत जे देवस्थान असेल ते कुंद बजरंगबली आहे असं मला वाटते. म्हणून या सर्व बजरंगबली स्पोर्ट्स कुंदे आणि सर्व ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो का आपण मला इथे सकाळी बोललात, सत्कार केलात, परंतु मी पुन्हा बोललो की मी आज येतो, कारण या गावामध्ये एक शक्ती आहे. एक अनेक संघ आहेत या गावामध्ये. 8 का मगाशी बोलले का 8 संघ आहेत, परंतु 8 संघांची एकी या गावामध्ये आहे. कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, सर्व गाव एकत्र येतो. हेच खरं म्हणजे गावचं वैशिष्ट्य आहे. या पंचवटीमध्ये या गावामध्ये एक वैशिष्ट्य आहे. अजून एक वैशिष्ट्य आहे, कार्यकर्ते बरेच आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत. कोण बोलतो आमदाराचा कार्यकर्ता आहे, कोण बोलतो खासदाराचा कार्यकर्ता आहे, पण या गावामध्ये कुठे राजकारण त्या वेळेला येते. 8-10 दिवसानंतर राजकारण संपल्यानंतर सर्व गाव एकत्र येतो. असा एक कुंदगाव. या कुंदगावानी आपल्या सर्वांना सांगू शकतो नवीन पिढी आहे, परंतु या गावामध्ये 650 मतदान झालं, परंतु मला 550 मतदान या गावाने केलं. काय केलं मला माहीत नाही, परंतु या गावामध्ये मी कधीही भांडण लावायला आलो नाही किंवा राजकारणामध्ये आलो नाही. जे प्रेम दिलं त्या प्रेमापोटी दिनेश पाटील असू दे, राहुल पाटील असू दे, अजून अनेक कार्यकर्ते असतील, सर्वांनी एका गावाचा विकास केलेले. अजून काही कामं असतील ती आमच्या या माध्यमातून होतील. मला इथे बोलवलंच, माझा सत्कार केलास, त्यामुळं मी सर्व कुंदे स्पोर्ट्स बजरंगदली यांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं, मनोगत व्यक्त केलं. तर आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित मान्यवर माननीय श्री नरेश पाटील वडवली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करत आहोत. मी या ठिकाणी नरेश पाटील यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी किरण धाडकेंना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. नरेश पाटील यांची ओळख मी या ठिकाणी पटवून देतोय आपल्याला. शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय देवानंद थळे साहेब यांचे हे मेहुणे आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. नरेश पाटील वडवली आणि यांचा शुभ सन्मान आपण या आयोजकांच्या वतीने करत आहोत. सन्माननीय नरेश पाटील, जे सन्माननीय देवानंद हा महायुती 2025चा जो महासंग्राम क्रिकेटचा जो चषक जो घडवण्याचा काम जो केला आहे, तर सर्व माझे कुंद्यातील युवा पिढी, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक, सर्व फ्रेंड सर्कल, मी यांचे सर्वांचे प्रथम आभार मानतो की प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आम्ही कार्यक्रमामध्ये भाग घेतो त्या वेळेस प्रत्येकाने मला पाठिंबा दिलेला आहे. तो कार्यक्रम धार्मिक असो का तो कार्यक्रम अजून दुःखदायी घटना असो, तिथे मी एखादी जर फोन जरी केला तर सर्व युवा पिढी, महिला मंडळ किंवा सर्व तिथे हजर राहतो. कारण अनेक वर्षे राजकारणामध्ये आमचा सर्व गावचा एकत्रपणा येतो. प्रत्येक वेळेस देवासाहेब म्हणाले की राजकारणापेक्षा समाजकार्य हा खूप मोठा एक व्यक्तिमत्व आहे,
या दृष्टिकोनातून मी अनेक प्रकारे राजकारण कमी पण समाजकार्याकडे मी सर्वप्रथम बघत असतो. कारण का माझा गाव माझा विकास माझी जनता ही माझी समस्या असते. प्रथमच मी या वर्षी सुद्धा मी सुनील थालके यांनी मला आणि सर्व KSKच्या सर्व खेळाडूंनी एक माझ्याकडे सर्वप्रथम एक मान्यता केली की आपल्याला क्रिकेट KSKच्या खूप मोठ्या स्पर्धा इथे घडवायचे, तर तुम्ही काय करणार या स्पर्धेसाठी. तर मी सर्वप्रथम माननीय श्री केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांना फोन केला, त्यानंतर प्रकाश पाटील साहेबांना फोन केला, त्यानंतर आमदार साहेबांशी संपर्क साधला, त्यानंतर प्रकाश पाटील साहेबांशी संपर्क साधला आणि सर्वांनी या महायुती चषकाला मला मान्यता दिली. अंबाडी जिल्हा परिषद गटामध्ये एवढा मोठा महायुती चषक घडवण्यामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने हा मी आज इथे सफल झालेलो आहे. कारण एखादी गोष्ट कुठली करायची आहे तर प्रथमच तुमचा जर सहकार्य जर नसला तर ही गोष्ट होऊ शकत नाही. तर मी सर्व KSKच्या सर्व खेळाडूंना मी त्यांचे आभार मानतो. तुम्ही अशी स्पर्धेचं आयोजन करा, मी नक्कीच तुम्हाला साथ देईन. आणि इथे प्रथम जे 4 खेळाडूंची इथे विजेता झालेले त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. 2 शब्द माझे संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दिनेश दादा, खूप चांगलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. तर नक्कीच पंचांना खूप दूरवर जायचं, त्यांचा आपण सन्मान करून घेऊयात. शफीक अन्सारी सर, सांगेन मी की तुम्ही मला हाक द्या, मी तुम्हाला साथ देईन, अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी कार्य केलंय आणि खऱ्या अर्थाने त्यांचा सिंहाचा वाटा होता या स्पर्धेमध्ये आणि ते कार्य सध्या त्यांनी सिद्धीच नेलं आणि त्यासाठी त्यांना त्या बजरंगबलीचा आशीर्वाद होता. आणि जी कैलासजी देवासाहेबांनी जे सांगितलं की खऱ्या अर्थाने या ठिकाणचा हा पावन बजरंगबली आहे, त्यांना तो देखील पावलाय आणि खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेला देखील त्या बजरंगबलीच्या आशीर्वादामध्ये शुभ आशीर्वादामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली असं आपण आज घोषित करूया. नक्कीच पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय शफीक अन्सारी सर, ज्यांनी गेले 4 दिवस पंचांची भूमिका साकारली. कोणताही खेळ असू द्या पंचांना आपण दैवत संबोधत असतो, अशा शफीक अन्सारी सरांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. आणि त्याचनंतर राहुल पाटील सर, आपण देखील व्यासपीठावरती या, आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. दोन्ही पंचांना विनंती, आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती या. त्याचनंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या सर, आपण आम्ही तुमचा या ठिकाणी सन्मान करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय गेले 4 दिवस ज्यांनी पंचांची भूमिका साकारली सन्माननीय शफीक अन्सारी सर आणि त्यांच्या समवेत राहुल पाटील सर आहेत. या दोन्ही पंचांसाठी जोरदार टाळ्या होत्या. एक उत्तम दर्जाचं पंचांची भूमिका त्यांनी साकारली आणि ही स्पर्धा संपन्न करण्यामागे त्याचा सिंहाचा वाटा आहे. नक्कीच पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय शंकरजी गुळवी, ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पोहोचवली, SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर सन्माननीय शंकरजी गुळवी साहेब, आपण मुख्य व्यासपीठाकडे या ठिकाणी आपला सन्मान होतोय, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. नक्कीच राहुल पाटील सर यांचा या ठिकाणी कैलासजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. कारण पंचांचा मान सन्मान करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. पंचांमुळे आपण स्पर्धा संपन्न करत असतो आणि त्याच अनुषंगाने देवासाहेब यांच्या शुभ हस्ते हा राहुल पाटील सरांचा यथोचित सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद राहुल पाटील सर, आपण नेहमीच या स्पर्धेला तुमचं योगदान असं यावर्षी देखील आपलं सहकार्य मोलाचं होतं आमच्यासाठी. पुढील सन्मान आपण याठिकाणी करत आहोत. SK एंटरटेनमेंट प्रोप्रायटर्स शंकरजी गुळवी, मॅन फ्रॉम निंबवली गावचे आहेत आणि या गावचे मामा आहेत आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. मी आयोजकांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मी देवनाथ साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेन या ठिकाणी आपण शंकरजी गुळवी साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शंकरजी गुळवी साहेब यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेनिमित्त करत आहोत. गेले 4 दिवस त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आपल्यासाठी संपन्न केली. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी पाहत आहोत. या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या किंवा शुभ कार्य असू द्या किंवा कोणत्याही पार्टीज असू द्या, ज्यांचा डीजे आणि मंडप व्यवस्था अगदी जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळत असतो, असे आमचे मित्र
डीजे मनोज यांचा आपण सन्मान करूयात. प्रत्येक विकेट चौकार षटकारा करता त्यांचा अगदी जबरदस्त धून पोहोचवत होत्या. तर डीजे मनोज यांचा आपण करूयात सन्मान. आयोजकांच्या वतीने त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. कुंदे गावचे सुपुत्र आहेत डीजे मनोज. चला त्यांच्या वतीने कोणीतरी स्वीकारा. या मनोज आपण असाल तर समोर या. प्रवीण, ज्या प्रकारचा माहोल असायचा त्या प्रकारचे सॉंग्स वाजवण्याचं कार्य सध्या त्याने केलं आणि आपल्या आवाजाची काळजी ज्याने घेतली 4 दिवस ते डीजे मनोज यांचा आपण शुभसन्मान मंचावरती करताना पाहतोय. नक्कीच खूप चांगलं गीत चिमणी उडाली. तो नक्कीच त्याचा ती गाणं मी नक्कीच इथून पुढे स्पर्धेमध्ये ऐकणार आहे, कारण लग्न सराई सुरू आहे. डीजे मनोज यांचं या ठिकाणी शुभसन्मान आपण करत आहोत. आणि खऱ्या अर्थानं एक चांगला डीजे ऑपरेटर म्हणून मनोज यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. मोठ्या मोठ्या ऑर्डर्स त्याला येत असतात, मोठ्या मोठ्या स्पर्धा तो क्लिअर करत असतो. त्यानंतर विनोद पाटील आपण देखील कुठे उपस्थित असाल तर मंचावरती यायचंय. विनोद पाटील. पुढील सन्मान आपण करत आहोत केळेगावचे सुपुत्र सन्माननीय मंगेशजी पाटील यांचे सुपुत्र, ज्यांच्या वडिलांचं राजकीय स्तरावरती खूप चांगलं कार्य आहे आणि उत्कृष्ट समालोचक. एक छोटंसं गाव केळेगाव आणि त्या केळेगावातून ज्या समालोचनाने या सगळ्यांना प्रभावित केलं असे आमचे सहकारी मित्र संदीप मंगेश पाटील उत्कृष्ट समालोचक यांच्याकरिता जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. मी नक्कीच दिनेश दादा भोईर असतील, त्यानंतर कैलासदादा जाधव असतील यांना विनंती करेन की आपण संदीप पाटील यांचा शुभसन्मान या ठिकाणी करायचा आहे. चांगला समालोचक आहे आणि चांगलं खूप चांगल्या माहिती आपल्यापर्यंत सातत्याने तो त्याच्या मुखातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. असं हा आपण लाडकं व्यक्तिमत्व पाहतोय संदीप पाटील, केळेगावचे सुपुत्र. त्यानंतर विनोद पाटील आपण मुख्य मंचावरती या. आपला या ठिकाणी शुभ सन्मान होतो त्याचा आपण स्वीकार करा. विनोद पाटील कुंदे ज्यांच्या माध्यमातून ही मंडप व्यवस्था आपल्याला लाभली. या विनोद पाटील या. ही स्पर्धा आपल्या गावात भरली, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. तसेच ज्यांचा आपल्याला आवाज या ओम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये नेहमी ऐकायला मिळत असतो असे व्हॉइस ऑफ मोरनी अर्थात आमचे अगदी जवळचे मित्र प्रवीणजी शिंदे यांचा आवाज आपण ऐकलाय 4 दिवस स्पर्धेमध्ये. अतिशय प्रभावीपणे ज्यांची प्रत्येक शब्दावरती प्रत्येक चेंडूंवरती प्रत्येक षटक्यावरती अगदी प्रभावी मारा ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला अर्थात प्रवीणजी शिंदे यांचा आपण शुभ सन्मान मंचावरती करणार आहोत. या प्रवीणजी शिंदे आपला शुभ सन्मान या मंचावरती करणार आहोत. आणि मी विनंती करेन कैलासदेवा जाधव साहेब आणि आमचे दिनेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. नेहमी एकच म्हणे कैलासदेवा साहेबांसाठी कैलास जाधव हे नाव सर्वांच्या परिचयाचं नाही आहे, मात्र देवा जाधव हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रचलित असलेले नाव आहे. आणि खऱ्या अर्थाने आपले कपिल पाटील साहेबांच्या मुखातून देखील आपण नेहमी ऐकलंय की कैलास नाव कमी ऐकायला मिळतं, मात्र देवा हे नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चेतलं नाव म्हणजेच देवा जाधव. चला प्रवीण शिंदे व्हॉइस ऑफ मोरनी यांचा शुभ सन्मान मंचावरती केला. जर अतिशय सुमधुर वाणीतून या स्पर्धेला 4 चांद ज्यांनी लावले 4 दिवस सतत आपलं समालोचन करताना पाहायला मिळाले तर व्हॉइस ऑफ मोरनी प्रवीण शिंदे सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल, एक प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मानशील मोमेंट देऊन आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. खऱ्या अर्थाने मी एकच कुंदेकरांसाठी म्हणेन की आम्हाला दोघांना या ठिकाणी तुम्ही संधी दिली, त्यासाठी आम्हाला ही स्पर्धा तुमच्या समोर आमचा आवाज पोहोचवता आला, त्यासाठी मी माझ्या वतीने आणि प्रवीण शिंदेच्या वतीनं कुंदे स्पोर्ट्स कुंदेचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळेच आज आम्ही आमचा आवाज तुमच्या सर्वांच्या परीने पोहोचू शकलो, त्यासाठी त्यांचा देखील आभार असेल. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था लाभली असे निलेश होगे आपण या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. चला निलेश होगे आपण या. चला निलेश योगी यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जातोय. सुनील थालके या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या शुभ हस्ते मात्र आपण निलेश योगी यांनी पाण्याची व्यवस्था, पाणी म्हणजे जल, जल म्हणजे जीवन आणि ती महत्वाची भूमिका ती आज आपल्या सर्वांना पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली, अर्थातच निलेश योगी यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. आपण पाहू शकाल एक चांगली संकल्पना. आणि त्यानंतर आपण मनोज चौधरी ज्यांच्या मधून नेट व्यवस्था मला मिळाली त्यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जाईल.
खऱ्या अर्थाने कैलासजी एकच म्हणजे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय, एकही व्यक्ती सोडला नाही या स्पर्धेने किंवा या आयोजन कमिटीने की त्याचा शुभ सन्मान केला नाहीये. अगदी स्लीपर घालून जर एखादा व्यक्ती आला त्याचा देखील शुभ सन्मान मंचावरती केला असेल. हे या कुंदेकरांचं वैशिष्ट्य आहे या स्पर्धेमध्ये. आपण नेहमी पाहतो चांगले कपडे घालूनंतर त्याचा शुभ सन्मान करणं हे आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो, मात्र साध्या गणवेशामध्ये जरी आले तरी त्याचा शुभ सन्मान करणं या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. तसेच आता मी केसकेचे सर्व खेळाडूंना उपस्थित की आपण या मंचावरती कुंदे स्पोर्ट्स कुंदेचे सर्व सभासद, कुंदे स्पोर्ट्स कुंदेचे सर्व समितीचे सभासद आपण मंचावरती या. चला केसकेचे सर्व सभासद आपण मंचावरती या. खऱ्या अर्थाने मी विनंती करेन की या केसके सर्व सभासद आपण या, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णत्वाला गेली, ज्यांनी मात्र आपला सिंहाचा वाटा म्हणून या स्पर्धेमध्ये वाटा उचलला आणि ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य आणि ज्यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा करणं शक्य देखील नव्हतं, ते अर्थात या स्पर्धेचे शिलेदार खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. दिनेशजी भोईर साहेब आपण या, टाळ्या वाजवा दिनेशजी भोईर साहेबांसाठी. या स्पर्धेचे प्रमुख शिलेदार, सिंहाचा वाटा आपण ज्यांना म्हणत असतो सरसेनापती, या संपूर्ण स्पर्धेचे सरसेनापती कोण असतील तर दिनेशजी भोईर साहेब. हे भारतीय जनता पार्टीचं या अंबाड विभागातील या भिवंडी तालुक्यातील आणि आमच्या कपिल पाटील साहेबांच्या अगदी जवळचे खंत समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा शुभ सन्मान, त्यांचा सिंहाचा वाटा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती करताना आपण पाहतो. संपूर्ण केएसकेची टीम आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने दिनेशजी भोईर साहेब तुमचा खूप मोठा वाटा होता, त्याच अनुषंगाने आम्ही ही स्पर्धा कव्हर करू शकलो. सर्वांना लक्षात आहे, जर कोणाचं एखादा व्यक्तीचं ज्यांनी आम्हाला पारितोषिक दिलंय, कोणी आर्थिक स्वरूपात मदत केली आहे, कोणी मदत जी केली असेल, जर कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यासाठी मी मात्र कुंदे स्पोर्ट्स कुंदेच्या वतीनं आपलं सर्वांचं क्षमस्व माफी मागतोय की जर कोणाचं नाव राहिलं असेल तर आपण तुमची सर्वांची माफी मागतो. आणि मित्रांनो, तुम्ही ज्या आतुरतेने ज्याची वाट पाहताय, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहता त्याचा आम्ही आता सर्वांसमोर डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. अर्थातच प्राईज डिस्ट्रीब्युशन त्याच्याकडे आम्ही वळतोय. आणि या स्पर्धेमध्ये चला संपूर्ण पारितोषिक आपण वरती स्टेजवरती घ्यायचं आहे. आणि आज चला मित्रांनो, खऱ्या अर्थाने तुम्ही आज या ठिकाणी सर्व उपस्थित झालात. सर्वप्रथम तुमच्या चारही संघांचं अभिनंदन. सर्वांना विनंती करतो आपण लक्ष द्या, ही अतिशय पारितोषिक डिस्ट्रीब्युशन ही महत्त्वाची बाब आहे आणि आमच्या मान्यवरांना देखील विनंती करतो आपण याकडे लक्ष द्या, कारण चारही संघ आतुरतेने त्याची वाट पाहत आहे. जशाप्रमाणे जसा उन्हाला सरतो तेव्हा चातक पक्षी जशी पाण्याच्या एका थेंबाची वाट पाहत असतो, तशा त्यासाठी आज खऱ्या अर्थाने संपूर्ण विजेता संघ आपल्या पारितोषिकांची वाट पाहत आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिला बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध संघ फेअर प्ले अवॉर्ड हा देखील आहे. त्यामध्ये आपण पाहूया पहिला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देणार आहोत. मित्रांनो, आपण या स्पर्धेमध्ये 4 संघांपैकी कोणता असेल आपला प्रेडिक्शन कळवा. टीम वडवली, टीम जून आंदुरकी की टीम कुंदे की टीम धोंडा वडवली, कोणता संघाचा खेळाडू असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्याला मात्र एक कॅप दिली जाईल, एक आकर्षक शूज दिले जातील आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्याला गौरव करण्यात येईल. या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल हे देखील पाहायला लागेल. आता कोण असेल मित्रांनो, आपला प्रेडिक्शन कळवायचं आहे. कोण असेल? अजून देखील मात्र विजय संघांचा आवाज येत नाहीये. मित्रांनो, कोण असेल सांगा. वडवली, जून नांदुरकी की कुंदे की धोंडा वडवली. आणि तो या स्पर्धेमध्ये
बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट साठी होता एक कॅप आहे आणि आकर्षक शूज आणि ट्रॉफी. ज्यांनी स्पर्धेमध्ये 4 गोलंदाज होते, एकाच्या विकेट होत्या 6. मात्र या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ठरलाय ज्याच्या नावावरती 8 विकेट आहेत. अर्थातच याच कुंदे गावचा लसित मलिंगा निलेश होगे ठरतो स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. निलेश होगे, चला आपण या. निलेश होगे यासाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. मला विनोदजी म्हात्रेंनी सांगितले की लसित मलिंगा सारखी फेसिंग आणि हेअरस्टाईल पाहायला मिळाली या स्पर्धेमधील. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर खूप चांगली प्रभावी कामगिरी त्यांनी केली आणि त्याच अनुषंगाने या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर तब्बल 8 विकेट ज्यांनी मात्र मिळवल्या. निलेश होगे एक कॅप दिली जाईल त्यांना आणि आकर्षक ट्रॉफी आमचे कैलासदेवा जाधव साहेब, दिनेशजी भोईर साहेब आणि आमचे पंडित भाऊ यांच्या शुभ हस्ते ही आपण आकर्षक ट्रॉफी, शूज आणि एक कॅप देऊन त्यांना सन्मान केला. मित्रांनो टाळा वाजवा. बेस्ट बॉलर हा किताब सहजासहजी मिळत नाहीये, त्याच्यासाठी परिश्रम घाम घालावा लागतो आणि तेव्हा त्याचं फळ म्हणून त्या फळ सुरुवात तुम्हाला हे पारितोषिक मिळत असतं. आणि खऱ्या अर्थाने निलेश होगे याने या सीझन मध्ये कमबॅक केलं आणि खऱ्या अर्थाने त्याने दाखवून दिलं की बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये आता आपण पारितोषिक देणार बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. कोण असेल मित्रांनो बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमधील? आणि ज्याच्या नावावरती धावा होत्या 70, त्यामध्ये 2 खेळाडू रेसमध्ये होते, एकाच्या होत्या 60, दुसऱ्याच्या होत्या 70. आणि खेळाडूचं नाव आहे, टीमचं नाव आहे चॅम्पियन संघ आणि चॅम्पियन संघाचा फलंदाज गोटू उर्फ मयूर. मयूर ठरतो स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. छोटा पॅकेट बडा धमाका, डायनामाइट ऑफ टीम झू नांदुरकी. काय वाजवा मित्रांनो, कारण या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन किताब सहजासहजी मिळत नसतो. आणि या मयूर गोटू आपण या, आपल्याला एक कॅप दिली जाईल, आकर्षक शूज दिले जातील आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन आपल्याला सन्मानित केले जाईल. माझा प्रवीण शिंदे आपण माईक घ्या, कारण विजेता कॅप्टनला आपल्याला त्याचा बाईट घ्यायचा आहे. विजेता कॅप्टन जे येणार असेल त्यांनी बाईट साठी तयार राहा मित्रांनो. मयूर याला आपण पाहतोय, मयूर उर्फ गोटू टाळा वाजवा मयूर साठी. छोटा डायनामाइट, छोटा पॅकेट बडा धमाका, 70 धावा ज्याने मात्र मयूर 2 मिनिटं थांबायचं आहे आपण. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरला. त्या चॅम्पियन संघाचा चॅम्पियन खेळाडू ज्याच्या जीवावरती हा संघ या ठिकाणी पोहोचला, त्याचा मेहनत, त्याचं श्रेय त्याला मिळतंय. मयूर आपण या, गोटू आपण यायचा आहे. मयूर आपण या चला, कारण या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन मिळवणं सोपं नाही मित्रांनो. कारण या ठिकाणी त्याला घाम गाळून या ठिकाणी तो पोहोचलाय, मेहनत घेतली आहे. आज काय म्हणशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल, तुझी फलंदाजी राहिली आहे? कारण एक मॅच अशी मी पाहिली तुझी, ज्या ठिकाणी मी समाजासाठी नव्हतो, 17 धावांवरती तुझ्या संघाने डिफेन्स केलं होतं, तदनंतर तुझा संघ आज चॅम्पियन बनला. काय म्हणशील या स्पर्धेमध्ये तुला सर्वोत्कृष्ट खेळाडूचं मानांकन मिळालंय, याबद्दल तुझ्या भूमिका काय असतील? सर्व लहान मुलं आहेत आमची आणि त्यांची फिल्डिंग तर एकच नंबर होती. परफॉर्मन्स मला सकाळी ते जास्त बॉल देतात खेळायला आणि स्वतः 12 बॉल खेळतील. खऱ्या अर्थाने आज आपण गोरसे संघातील यासाठी मोठा आहे, त्यांच्याकडे जे बॅटर आहे त्यांना जास्तीत जास्त चेंडू खेळायला दिले जातात. मयूर, हे जे पारितोषिक तुला मिळालं ते कोणाला तू डेडिकेट करशील? माझ्या संघाला आणि गावाला. खऱ्या अर्थाने पहा मित्रांनो, हे होते मयूर ज्यांनी मात्र खूप चांगले प्रदर्शन केलं आणि स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरलेत. खूप चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये आता आपण सर्वोत्कृष्ट पारितोषिक आपण माहिती आहे, पण आपण नंतर वितरण करणार आहोत मित्रांनो. या स्पर्धेमध्ये 4र्थ क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय. अर्थातच आमचा महिला वर्ग, आमच्या माता भगिनी आपण या आपल्या शुभ हस्ते. आणि स्त्रियांना प्रथम मान देण्याचं कार्य आपण सध्या पाहतोय. स्त्रियांना हे मोठं दर्जाचं स्थान दिलं जातं आणि या स्पर्धेमध्ये देखील स्त्रियांना ही प्रमुख संधी दिली आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं 4र्थ क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय, जो गुरुवारच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले संघ, अर्थातच गावदेवी धोंडावडोली संघ आपण या चला संपूर्ण संघ या. प्रज्वल दळवी, उमेश दळवी हे संपूर्ण खेळाडू आपण पाहिले. प्रथमेश सालके,
अक्षय असेल, खूप चांगला त्याने खेळ केला आणि खऱ्या त्याने तरी आज एक ट्रॉफी मात्र ते आज आपल्या दोंडावडवली गावामध्ये घेऊन जातील यात शंका नाही आहे। एक ट्रॉफी जिंकली आहे, एक ट्रॉफी गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या परंपरेची जोपासना करणारी ट्रॉफी होती मित्रांनो। टाळ्या वाजवा दोंडावडवली संघासाठी, खूप चांगला त्यांचा खेळ देखील राहिला। प्रज्वल दलवे आपण या कॅप्टन आहात। आज सर्वप्रथम तुझं अभिनंदन की तुझ्या संघाने आज चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक मिळालाय। जरी टायटल जिंकलं नाही मात्र आज एक ट्रॉफी तुम्ही गावामध्ये घेऊन जाल, काय फिलिंग असेल किंवा काय भावना असेल तुझ्या ट्रॉफी जिंकल्याबद्दल? भावना चांगल्याच आहेत, कारण की इथपर्यंत पोहोचणं पण खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही प्रयत्न केला, सर्व पोरं चांगली केली। कारण आम्हाला ग्राउंड पण नाही प्रॅक्टिसला, तरी पण पोरं आमची गावात प्रॅक्टिसला जातात, इकडे इकडे प्रॅक्टिस करतात आणि इथे जिंकतात आणि 100% देऊन खेळतात। त्याच्यामुळे खूप आनंद झाला आणि टुर्नामेंटमध्ये आम्हाला खेळण्याची संधी दिली सुनील दादा, त्याचे पण धन्यवाद आहे। खूप चांगलं बाईट दिली, खूप चांगलं मनोगत ज्यांना फक्त एक शब्द विचारला त्यांनी त्या संपूर्ण शब्दांची जी प्रश्न मंजुषा उपस्थित करणार होतो त्या सर्वांची एकच शब्दामध्ये त्यांनी उत्तर दिलं। खूप चांगलं शब्दरचना पाहायला मिळाली। प्रज्वल दळवी एक अतिशय यंग टॅलेंटेड खेळाडू आहे आणि आता स्पर्धेमधील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय। अर्थातच देवासाहेब मी एकच सांगेन की मागाशी देखील उल्लेख केला की वडवली गावामध्ये अतिशय 3 टीम आहेत, 3 टीमपैकी या संघाला कुठेतरी कमी प्राधान्य दिलं होतं, मात्र अव्वल दर्जाचे फक्त 2 ते 3 खेळाडू या संघामध्ये, 2 सख्खे बंधू विकी वारगडे आणि एक सुखदेव वारगडे, एक निलेश चुपे आणि त्यामध्ये या संघाचा प्रमुख शिलेदार अर्थातच नरेश पाटील यांनी या संघाची बांधणी केली। आणि आपण पाहू शकाल तर संपूर्ण संघ उपस्थित व्हा पहिले इथे आपण, वडवली संघ संपूर्ण संघ या आणि नरेश पाटील आपण देखील या। कैलास आपण पहा की किती छोटे छोटे मुलं आहेत या संघामध्ये आणि दिनेशजी भोईर साहेबांचे सर्व भाचे कंपनी आहे आणि पहा जाधव साहेब आपण पहा अतिशय छोटी छोटी मुलं, मात्र मूर्ती लहान पण कीर्ती महान हे सध्या त्यांनी करून दाखवलं आणि या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरतोय। अर्थातच चॅम्पियन 3ऱ्या क्रमांकाचा टीम आपण पाहतोय आई गावदेवी वडवली बी संघ। टाळ्या वाजवा मित्रांनो। आणि आज खऱ्या अर्थाने जयेश पाटील यांचा शब्द मी तुम्हाला पोहोचवेन, आज त्यांच्या माध्यमातून संघाला जर्सी पुरस्कृत केली जाईल। जयेश पाटील उद्योजक वडवली यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवा मित्रांनो। चला नरेश पटेल आणि विकी वारगेट दोघं थांबायचं आहे। मामा बाचे हे मामा बाच्याची जोडी आहे, दोघांनी थांबा। नरेश पटेल आपण देखील या। दिनेश भाऊ ही आमच्या नरेश पाटीलची सुकन्या विधी नरेश पाटील की नेहमी प्रत्येक असोसिएशन मध्ये कुठे टुर्नामेंट असो की तिच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत नेहमी पोहोचत असतात। भाव विधीसाठी टाळा वाजा, खूप चांगला तिचा देखील सपोर्ट असो संघाला। अगदी छोटी मुलगी आहे आमच्या नरेश पाटील यांची सुकन्या, मात्र अगदी गोड स्वभावाची आहे आणि अगदी पहा किती क्यूट। नरेश पाटील विकी वारगडे आपण या चला। सर्वप्रथम दोन्ही तुमच्या दोघांचं अभिनंदन। एक नरेश पाटील म्हणजे सपोर्टर संघाचे प्रमुख शिलेदार आणि स्वतः कॅप्टन अर्थात प्रमुख प्रवक्ता म्हणून तुझं मी अभिनंदन करेन। सर्वप्रथम तुम्हा दोघांना विचारेन की स्पर्धा कशी वाटली तुम्हाला? KSKचं आयोजन आणि नियोजन एकदम हटकेच असतो आणि त्यांनी या टायमाला पण एकदम चांगलं आयोजन केला आणि आमच्या संघाला खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल KSKचं अभिनंदन। विकी वारगेट तुला या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? आयोजन तर दरवर्षीप्रमाणे 1 नंबर असतो आणि दरवर्षीप्रमाणे आमचा त्यांना सपोर्ट असतो, त्यांचा आम्हाला सपोर्ट असतो आणि कुंद्याचे प्रत्येक प्लेअर बोलला तर वडवलीकरांचे नातेवाईकच, त्यामुळं तिथे काही बाकीचा बोलायचा काही प्रश्नच येत नाही। आज तुझा संघ खूप स्ट्रगल करत होता, 5 टुर्नामेंट आपण ही 5वी टुर्नामेंट पाहिली की कुठे पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होता आणि मागच्या टुर्नामेंटमध्ये आपण जर पाहिलं खरवलीला त्या टुर्नामेंटमध्ये तुझ्या संघाने 3ऱ्या क्वालिफायरच्या मॅचमध्ये पराभूत झाले, त्यावेळी विकी वारगेट सुद्धा नव्हते, मात्र त्यावेळची भूमिका मात्र तुम्ही खऱ्या अर्थाने आज सिद्ध केलं। कारण कर्तृत्वाला जर तुमची भूमिका प्रामाणिक असेल तर तुम्हाला त्याला जाण देखील असते आणि तुमच्या संघाने चांगलं कार्य केलं। आज काय म्हणशील संपूर्ण विजयाचा शिल्पकार कोण असेल?
विजयाचा शिल्पकार नक्कीच लहान मुलं आहेत सगळी आणि विकी, निलेश आणि सुखदेव आणि दुसरी आता सगळी 12वीची पोरं आहेत. त्यांना मी मनाई केली खेळायला यायचा, पण ते या टायमाला आले. या टायमाला पुढच्या टायमाला त्याला मनाई, दुसरी पोरं खेळतील आणि ती पोरांची प्रॅक्टिस भरपूर आहे. तेही अशीच प्रॅक्टिस करावं ना, असोसिएशनला चांगलं खेळावं. विकी, तू ही ट्रॉफी आपल्या संघाबद्दल काय म्हणजे संघाच्या परफॉर्मन्स बद्दल खुश आहेस का आज? आता दरवर्षीप्रमाणे एक मन बोलतात ना का गावात बक्षीस येतो तो आमच्याच टीमचा असतो. किती पण कोणी काही करावा, बक्षीस पहिले. आम्ही एवढा स्ट्रगल केलाय ना का पैसे नसायचं भरायला पोरांजवळ. काही पोरा पैसे काढून गेलते आणि काही करतात. आता आमचे लहान पैसे म्हणून आम्ही भरतो, पण पोरावी जर एफर्ट दिला 100%, कारण की ज्या वेळेस एखादा माणूस पैसे भरतो संघासाठी ना, प्लेयर एफर्ट देत नाही, तर त्यावेळेस त्याला कुठंतरी वाटतंय का बाबा मी एवढा मेहनत करतो संघासाठी आणि पोरं अशीच म्हणजे मनावर घेत नाही. ज्या वेळेस तुम्ही मनावर घ्याल त्यावेळेस सगळ्यात पुढं असाल. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष असतो. तुम्ही देखील संघर्ष करून वर आलात. विकी वारगडे एक चांगले उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र आज खऱ्या अर्थाने तुझी भूमिका माझ्यासाठी ती देखील तेवढीच आहे. माझी देखील अवस्था तीच आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की माझे देखील संघ अगदी लहान लहान मुलं घेऊन मी खेळत असतो. मात्र आज ही संपूर्ण जी ट्रॉफी तुम्ही जिंकली ती कोणाला डेडिकेट कराल? डेडिकेटचा पहिले गावदेवी माता, मग तिथून बाकीचं काय. नरेश पाटील बद्दल काय म्हणशील की किती तुम्हाला त्यांचा सपोर्ट असतो, की किती त्यांची चांगली भूमिका तुमच्यासाठी असते? पहिले आमची एकत्र टीम होती तेव्हा पण त्याचा 100% असायचा ना. आता तर 200% असतं. काही असो, पोरांना गोला करण्यापासून, मॅसेज टाकण्यापासून, गाड्यांच्या अरेंजमेंटपासून सगळा तो बघतो. आता त्यांनी जेव्हा आम्हाला सपोर्ट केलेले एवढा कोणीच करू शकत नाही. खऱ्या अर्थाने खूप चांगली भूमिका तुमची आहे. दोन्ही दोघांना आपल्याला खूप सारे बेस्ट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आता आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा पार्थिव ज्याने पटकावलाय अर्थातच जय बजरंग कुंदेबी संघ. आपण या चला खेळाडू आपण यायचा आहे. टाळ्या वाजवा कुंदेबी संघासाठी. खूप चांगला खेळ त्यांचा देखील राहिला आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक त्याने संघाने जिंकला. भोकू वाजवत, भोकू वाजता स्पर्धेमध्ये आणि आज फुल तयारीशी भोकू वगैरे सर्व घेऊन आलेत आणि खऱ्या अर्थाने चॅम्पियन बनता बनता राहिले. मात्र द्वितीय क्रमांक ज्याने पटकावलाय आणि आम्हाला जे पारितोषिक लाभलं होतं खऱ्या अर्थाने विनोद पाटील उद्योगपती दाभाड यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय आणि आकर्षक ट्रॉफी आम्हाला लाभली आहे. अर्थात रवींद्र जाधव साहेब, माजी सभापती पंचायत समिती भिवंडी यांच्या माध्यमातून ही आम्हाला आकर्षक ट्रॉफी आणि पारितोषिक आम्हाला लाभलंय विनोदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. चला जय बजरंग कुंदे बी संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठावरती या. अभिनंदन, आपलं खूप चांगला खेळ आपला राहिला. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मान आपण पटकावत आहात आणि मनाच्या अंतकरणापासून आपल्याला या ठिकाणी आम्ही अभिनंदन करत आहोत. अशाच पद्धतीचा खेळ करा, आपल्या गावाचं नाव रोशन करा. खूप चांगला खेळ राहिला जय बजरंग कुंदे बी संघाचा. यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. मात्र त्या अगोदर आपण देणार आहोत या स्पर्धेतील फेअर प्ले अवॉर्ड. कॅप्टन यायचं आहे. कुंदे संघाचा कॅप्टन आपण या. फक्त 2 मिनिटं आपली बाईट घेतली. कुंदेचा कॅप्टन आपण या. यानंतर चला कॅप्टन या आपण, कुंदे संघाचा कॅप्टन या. सर्वप्रथम तुला विचार की स्पर्धा तुला कशी वाटली? छान नियोजन होतं. आणि या स्पर्धेमध्ये खेळ असताना काय अनुभव आले, काय मात्र संघासाठी म्हणशील? आज जी ट्रॉफी जिंकली ती कोणाला डेडिकेट करशील? पूर्ण गावासाठी आणि जय बजरंग बी संघासाठी. हे होते कॅप्टन आपण पाहिले जय बजरंग कुंदे बी संघाचे. कारण आमच्या संघाने पहिल्यापासून आम्ही पहिली स्टार्ट केली नवीन टीम तेव्हा 1 दिवसामध्ये 3 ट्रॉफ्या आणल्या होत्या गावामध्ये आणि सेकंड वर्षी आम्ही 2 ट्रॉफ्या आणि आता लगेच आम्ही 2 ट्रॉफ्या 2 नंबरचा पटकावलेला आहे. आणि तसंच एवढं सांगेन का सर्वांना का बेस्ट परफॉर्मन्स द्या आणि आपलं गावाचं नाव रोशन करा. थँक्यू. हे होते कॅप्टन टीम जय बजरंग कुंदे बी संघाचे.
सर्वप्रथम नाव गावाचं आलं पाहिजे. जिंकणारा संघ कोणता असो मध्ये गाव जिंकला पाहिजे. कारण इथे कोणता संघ जिंकला हे महत्वाचं नाही. ज्यावेळेला विचार न जाईल की दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक कोणी पटकवलं तेव्हा कुंदे गावाचं नाव येईल, हे महत्वाचं आहे. आता यानंतर आपण फेअर प्ले अवॉर्ड सर्वोत्कृष्ट संघ आपण नेहमी पाहतो, सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट बॉलर, सर्वोत्कृष्ट बॅट्समन. मात्र सर्वोत्कृष्ट संघ जर या स्पर्धेमध्ये कोण असेल तर या स्पर्धेमध्ये ज्याने फेअर प्ले अवॉर्ड पटकावलाय ज्यांचा चांगला खेळ राहिला अर्थातच संघाचं नाव आहे गावदेवी धोंडा वडवली संघ, या स्पर्धेमधील शिस्तबद्ध संघ. चला टाळ्या वाजवा मित्रांनो धोंडावडे संघासाठी. शिस्तबद्ध संघ या ठिकाणी जो अवॉर्ड आहे हा गावदेवी स्पोर्ट धोंडावडवलीला संघाला जातोय. शिस्तीचं पालन केलं या संघानं आणि आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल जोरदार टाळ्या होऊ द्या या संघासाठी. मित्रांनो यानंतर खूप खूप अभिनंदन धोंडावडे संघ, कारण ही अवॉर्ड मिळवण्यासाठी खूप शांत स्वभावाचं क्रिकेट खेळावं लागतं आणि धोंडावडे संघाने ते कर्तृत्व दाखवून दिला. यानंतर स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? टीम धोंडावडे संघाचा खेळाडू असेल की जून अंदुरकी असेल की कुंदेचा असेल की वडवलीचा असेल हे पाहावं लागेल. कोण असेल? ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तब्बल 60 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या, ज्याने विकेट घेत असताना 4 विकेट मिळवल्या, वन मॅन आर्मीचा रोल ज्याने निभावला, अतिशय सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ज्याचं राहिलं, संघाचं नाव आहे कोणता संघ असेल? संघाचं नाव आहे अर्थातच आई गावदेवी वडवली बी संघाचा सुखदेव वारगडे. टाळ्या वाजवा मित्रांनो. सुखदेव वारगडे सर तो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि ज्याचे पॉइंट्स होते 280 रेटिंग त्याला मिळाले, तब्बल 60 धावा आणि 4 विकेट ज्याने मिळवल्या तो सुखदेव वारगडे ठरतो या स्पर्धेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर, सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमधील. आणि या ट्रॉफीसाठी मिळवण्यासाठी ही भूमिका महत्वाची असते. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याने जिंकला अर्थात तो खेळाडू आपण पाहतोय. टाळ्या वाजवा सुखदेवची फलंदाजी गोलंदाजी आवडली असेल तर. वडवली संघ जल्लोष. सुखदेव वारगडे यांचा फोटोशूट आपण पाहतो. आमच्या महिला भगिनींच्या शुभासे ट्रॉफी देताना आपण पाहतोय आणि एक आकर्षक कूलर देखील दिले गेले. आणि सुखदेव आपण या जाऊ नका, फक्त 2 मिनिटं, जास्त वेळ घेत नाही कारण चॅम्पियनचा ट्रॉफी देऊन जून आंध्रके संघाला खूप दूरचा प्रवास करायचा आहे. फक्त 2 मिनिटं, 4 दिवस थांबले, अजून 2 मिनिटं थांबा. कारण हे आम्हाला कूलर जे लाभलं या स्पर्धेसाठी पुंडलिकजी आगवले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जे कूलर आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केला पुंडलिकजी आगवले साहेबांना मात्र आम्ही धन्यवाद देतो की ज्यांनी हे कूलर आम्हाला पुरस्कृत केलं. सुखदेव आपण या. सर्वात तुझं मेनी कॉंग्रॅच्युलेशन, कारण स्पर्धेमध्ये तुला देखील ठाऊक आहे स्पर्धेमधील हे पारितोषिक मिळवण्यासाठी खूप रेस असते. हे पारितोषिक मिळणं म्हणजे तू सर्वाधिक या टुर्नामेंट मधला महत्वाचा खेळाडू, तुझी भूमिका राहिली आहे. ही ट्रॉफी तू जिंकली आहे, हे पारितोषिक तू जिंकलंय, तुझ्या भावना तू व्यक्त करशील. काय बोलशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम ही स्पर्धा तुला कशी वाटली? स्पर्धा तर खूप छान आयोजित केलंय आणि जे काय आम्ही स्ट्रगल केलंय 5 टुर्नामेंट, आम्ही मागची जी टुर्नामेंट झाली खरेवलीला तिथे आम्ही क्वालिफाय मॅच हारलो कारण की आमचा जो मेन बॅट्समन होता त्यांनी तो नव्हता अवेलेबल, त्याच्यामुळे आम्ही मॅच हारलो. पण ह्या मॅचला आम्ही पूर्ण टीमने सपोर्ट केला मला पण, आणि माझी बॅटिंग नव्हती लागत तरी पण मला टीमनी कधी बॅकफुटला पाठवलं नाही. ज्या नंबरला पाठवलं त्याच नंबरला मला खेळवलं. तर मी टीमचे अभिनंदन करतो आणि त्यांनाच हे श्रेय देतो मी. कारण एखादा खेळाडूचं बॅकफुटला जातो त्याला प्रमोट करण्याचं कार्य आपण संघाकडनंच असतं. संघाचा शिलेदार असेल, संघाचा कर्णधार याच्याकडे ती भूमिका असते. आणि खऱ्या अर्थाने तुझ्याकडे तो विश्वास दाखवला आणि तो सार्थ देखील ठरवला. कधी कधी दिवस एखाद्या खेळाडूचा नसतो, मात्र दुसरा दिवस जेव्हा उजाडतो तेव्हा सोनेरी किरण जेव्हा येतात तेव्हा नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन तो खेळाडू येत असतो. आणि त्याच अनुषंगाने तुझ्यासाठी तो दिवस आज सोन्याचा दिवस ठरला. आणि खऱ्या अर्थाने तू या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मालिकावीर हा ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी तू कोणाला डेडिकेट करशील? ही तर मी पूर्ण पहिले तर आमची गावदेवी मातेला देईन, त्यानंतर माझी जी टीमने मला सपोर्ट केला मी त्यांच्यासाठी डेडिकेट करतोय. खूप चांगलं बाईट दिली, खूप खूप अभिनंदन तुझं. पुन्हा एकदा मेनी कॉंग्रॅच्युलेशन फॉर द नेक्स्ट टुर्नामेंटसाठी देखील तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि हे होते प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि आता मात्र सर्वांना माहिती आहे या स्पर्धेचा टायटल उद्या जेव्हा हेडलाईन येईल किंवा कोणी विचारणा करेल या स्पर्धेचं टायटल जर कोणी जिंकलं, कारण दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची विचारणा कमी होते, मात्र स्पर्धेचा विजेता कोण झाला आणि खऱ्या अर्थाने विजेता ठरलाय संघ
अर्थात चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघाचं नाव आहे जय हनुमान जू नांदुर्गी संघ. चला या सर्व शिलेदार या आणि आपण खाली थांबा, आमच्या मान्यवरून आपण ट्रॉफी देतील. सर्व मान्यवर विनंती करा. जाधव साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली आहे. आणि विजेता संघ लक्ष द्या, आपल्यासाठी केक असेल. कनिष्क हरिश्चंद्र शेलर यांच्याकडून एक केक आहे, तो आपण इथेच कट करायचा आहे. जू नांदुर्गी संघ, जू नांदुर्गी संघ आपल्यासाठी केक आहे, तो इथेच कट करायचा आहे. आपण टाळ्या वाजवा. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम जय हनुमान जू नांदुर्गी संघ ठरतो या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, टायटल ऑफ द वॉर. आम्हाला इथे समालोचनाची भूमिका साकारण्यासाठी आम्हाला बोलावलं, त्याबद्दल आपला देखील आभार असेल. आणि आज खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली असं मी जाहीर करतो. त्या अगोदर जू नांदुर्गी संघाचा कॅप्टन आपण 2 मिनिटं या. फक्त कॅप्टन या, जू नांदुर्गी संघाचा कॅप्टन. आज मित्रा तुझं खूप देखील अभिनंदन, खूप चांगला स्ट्रगल तुमचा राहिला. मात्र खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना, संघर्ष करत राहा, संघर्षाला एक ना एक दिवस परिणाम म्हणून तुम्हाला संघर्षाला वाचा फुटते. जू नांदुर्गी संघाने आज खऱ्या अर्थाने संघर्ष केला आणि ही ट्रॉफी जिंकली. सर्वप्रथम तुझं अभिनंदन. तुला विचारेन की ही स्पर्धा तुला कशी वाटली? स्पर्धा तर खूप चांगलीच होती आणि सर्वप्रथम आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे बोलायचं झालं तर या वर्षीची आमची पहिलीच टुर्नामेंट होती आणि सर्व यंगस्टर आहेत, सर्व लहान मुलं आहेत. सर्व लहान मुलांना मयूर म्हात्रे असतील, गोटुदा असेल, सर्वांना लहान मुलांना घेऊन खेळले, त्यासाठी त्यांचे पण आभार. आणि या गावाचं बोलायचं झालं म्हणजे या आमच्या गावामध्ये 2 टीम आहेत आणि आमची लहान मुलं आहेत, खूप मेहनत करतात. त्यांना कुठेच प्लॅटफॉर्म तरी भेटावं आणि खेळण्यासाठी संधी नव्हती मिळत, त्यासाठी आम्ही यंगस्टर सर्व घेऊन चांगली टीम घेऊन खेळलो आणि पहिलीच टुर्नामेंट होती आणि पहिलीच टुर्नामेंट पटकावली. आणि खरं म्हणजे बोलायचं झालं आमचे गिरीश दादा गोले असतील, त्यावेळी आम्हाला जर्सी अवेलेबल करून दिली. आमचे भूषण दादा असतील, कुठे पण आमच्या सोबतच असतात. आणि किरण दादा असतील आमचे, त्यांचा खूप मोठा सहकार्य असतो आम्हाला. आणि आमच्या गावामध्ये जे आम्हाला टोमणे मारत होते त्यांना जे काही आम्हाला उत्तर द्यायचं होतं ते आम्ही मेहनतीने दिलेलं आहे. हॅशटॅग जय बजरंग स्पोर्ट्स जू नांदुर्गी. धन्यवाद. थँक्यू. खऱ्या अर्थाने खूप चांगला बाईट दिलं तू. मात्र आज ही ट्रॉफी तू कोणाला डेडिकेट करशील? पूर्ण संघाला आणि आमच्या पूर्ण गावाला. आज एकच म्हणेन की आज नेहमीच आपण पाहतो 11 खेळाडू असतात, मात्र त्याच्या 11 खेळाडूंच्या मागे संपूर्ण गाव पाठीराखा असतो. आज जे तुझे जे सपोर्टर आहेत की जी त्यांची संपूर्ण भूमिका महत्त्वाची होती, आज कोणाला याचा श्रेय देशील? जी भूमिका त्याची सर्वाधिक महत्त्वाची होती. श्रेय तर पूर्ण टीमलाच देईन आणि पूर्ण गावालाच देईन, कारण खूप मेहनत घेतली मुलावी. सर्व मुलांना सकाळी कामाला जायचं असतो, पण परफेक्ट 7 वाजता ग्राउंडवर त्यावेळी टच होतात आणि ज्या पद्धतीने प्रॅक्टिस चांगली करायची करून घेतात आणि खूप मेहनत करतात. अशीच मेहनत करत राहा आणि असंच जिंकत राहावं ही अपेक्षा आहे. मित्रांनो एकच सांगेन, थांबा 2 सेकंड फक्त थांबा. आपण नेहमी पाहत असतो की अनेक गावामध्ये 2 टीम असतात, मात्र एकच सांगेन स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये राजकारण कोणी आणू नका आणि क्रिकेटचं राजकारण कोणी करू नका. क्रिकेटमध्ये जर राजकारण आलं तर आपल्या गावाची जी एकी असते ती भंग होते आणि भंग जर झाली तर आपल्या युवकांची जी पिढी असते ती घडण्याऐवजी खंडित होते आणि खऱ्या अर्थाने ती खंड जर आपल्याला लागला तर कुठेतरी आपली जी प्रगती असते, गावचा विकास असतो, तो देखील थांबला जातो. म्हणून सर्वांना एकच विनंती करेन की क्रिकेटच्या पटलावरती राजकारण करू नका क्रिकेटमध्ये आणि राजकारणामध्ये क्रिकेट लावू नका. जरी गावात तुमच्या 2 टीम झाल्या असतील, मात्र क्रिकेट खेळताना एक संघ जर खेळाला तुम्ही, ज्यावेळेला 2 संघ असतात तेव्हा त्या 2 संघाचे 11 खेळाडू जेव्हा एकत्र येतील तेव्हा जो संघ तुम्ही कधी कधी पराभव होतात तोच 11 खेळाडूंचा जेव्हा एकच संघ म्हणेल त्यावेळेला तुमची ताकद, तुमची हुकूमत हा कोणताच संघ किंवा कोणती स्पर्धा मोडीत काढणार नाहीये.
यासाठी सर्वांनी एकत्रित राहा आणि एकजुटीने राहा. कारण आपण पाहतो या आपल्या संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये 2 टीम आपण अनेक गावामध्ये पाहतो. मात्र एकच सांगेन मित्रांनो, एकजुटीने क्रिकेट खेळा आणि एकजुटीने खेळीमेळीच्या वातावरणात क्रिकेटचा हा 4 महिने आपण जे खेळतो ते पूर्ण पार पाडत राहा. कारण आपल्याला एक 4 महिन्यासाठी अख्खा वर्ष आपण वादामध्ये घालवायचं कोणत्याही प्रकारचं कारण नसतं. मात्र एकच सांगेन की आपण फक्त एकजुटीने राहा आणि एकत्र क्रिकेट खेळा. थँक्यू. अरे स्वयंपाक कर तू डालावात, जिऱ्या मिऱ्याची ही चटणी वाट. आगरी भाषा ना, म्हणून आज मी काहीतरी वेगळा झाला पाहिजे. अग जेवाला बघतान वाट ग, हे जेवाला बघतान वाट ग. कल्याण ग